श्री अग्निमाता सेवा संस्था पिंपलास आयोजित श्री अग्निमाता मंदिर पिंपलास भिवंडी ते श्री क्षेत्र कारला भव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। या पिंपलास गावच्या एकविरायच्या पालखी सोहळ्यात पिंपलास गावातील ग्रामस्थांनी या पालखीस तन धनाने केले सहकार्य। तसेच यावेळी पालखीच्या दर्शनास मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते। श्री अग्निमाता सेवा संस्था पिंपलास आयोजित एकविरायचा पालखी सोहळा मोठ्या आनंदात पिंपलास गावामध्ये साजरा करण्यात येत असतो। तर यावर्षी देखील मोठ्या आनंदात पिंपलास गावामध्ये एकविरायचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून एकविरायच्या पालखीचे दर्शन घेत कारला एकविरायच्या दर्शनास जाणाऱ्या सर्व पदयात्र्यांना शुभेच्छा देखील दिल्या। श्री अग्निमाता सेवा संस्था आयोजित पालखी सोहळा वर्ष आहे 14वे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अग्निमाता सेवा संस्थेने पालखी सोहळ्याचं आयोजन केलं आहे। या पालखी सोहळ्यासाठी 300 पदयात्री आहेत आणि हा पालखी सोहळा पिंपलास गावातून श्री क्षेत्र एकविरा कारला देवस्थान येथे निघालेला आहे। या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण गावकरी व ग्रामपंचायत व गावात आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी खूप मोठा सहकार्य केला आहे। या सर्वांच्या दरवर्षी कमाईच्या गावाचा पालखी निघत आहे आणि सर्व पदयात्री श्री अग्निमाता सेवा संस्था पिंपलास ते कारला येथे 3 दिवसाची पदयात्रा पिंपलास गावातून निघत आहे आणि 2026 ते 26 यो आणि आतापर्यंत 14 वर्षे या पालखीला पूर्ण झालेले आहेत। तरीसुद्धा अग्निमाता संस्था यांना मी शुभेच्छा देतो। श्री अग्निमाता आणि कारदेवी।